बघा, आमच्या इथले आमदार असतील किंवा आमचे जिल्हा प्रमुख असतील, प्रकाशराव असतील किंवा सरपंच असतील, यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी आता व्हिजिट सुरू केलेलं आहे. आणि ही व्हिजिट करत असताना या ठिकाणी हे लक्षात येतं आहे की पूर्वीचं पडगा आणि आताचं पडगा हे मला वाटतं काय लोकांना वेगळं वाटतं आहे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. BMCकडून आम्ही या गावाला पाणी मिळत होतं, पण आता ह्या गावाचे 2 गाव झाल्यामुळे एका गावाला पाणी देऊ नये अशा पद्धतीचं चित्र BMC निर्माण करते आहे. मला तरी असं वाटतं की याच्याकरता बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक लावण्यात येईल आणि जो महत्त्वाचा विषय आहे की आम्हाला त्याच्यावरूनच BMCवरूनच पाणी मिळावं याच्याकरता निर्णय घेण्यात येईल, अशाकरता ही मी बैठक लावण्याकरता प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहणी करतात, ज्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या असतील हरघर जल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अजून कामं पूर्ण झालेली नाहीत. येणाऱ्या उन्हाळ्यात सुद्धा लोकांना परत पाण्यासाठी पायपीट करावं लागेल असं बोललं जातं. 100% कामं पूर्ण होणार नाही याला मी मान्यता देतो, पण याचा अर्थ असा नाही की बरीच कामं होणार नाही. आता आपण बघितलं असेल तर मार्चपर्यंत आमचं कोण गावाचं पाणी सुरू होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. काही छोटे जे गाव आहेत त्या ठिकाणी योजना पूर्ण आहेत, काही ठिकाणी बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरांनी जास्त कामं घेतल्यामुळे कामं स्लो आहेत. त्याच्याकरताच तर हा दौरा आहे की जे थांबलं आहे त्याला पळवायचं, जे जास्त पळतं आहे त्याला जास्त पळवायचं आणि जे सुरू झालेलं आहे त्याची वितरण व्यवस्था बरोबर सुरू आहे की नाही हे बघायचं. तांड्याला शहापूरबद्दल काय म्हणाल? कारण शहापूर आपण बघतोय की अनेक वेळा त्या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळते. बावली हा सगळ्यात आवडता आणि संवेदनशील जर विषय कोणाचा असेल तर तो माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे आज त्याचाही दौरा आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवावं हे जे पंतप्रधानांचं स्वप्न होतं, हर घर जल हर घर नल, ते पूर्ण करण्याकरता हे सरकार कटिबद्ध आहे. जो काही कामांमध्ये कुचराई करत असेल त्याला जागेवर शिक्षा देणे आणि जे काम थांबलं आहे ते काम पूर्ण करणे याच्याकरताच आम्ही आता बाहेर पडलो आहे. स्पीड न्यूज भारत.